राहाता तालुक्यातील साकुरे येथे आदिवासी समाजाच्या वतीने एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी आदिवासी समाज बांधवांच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। साकुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मेघना संदीप दंडवते तसेच सदस्यांच्या वतीने आदिवासी समाज बांधवांना सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याची ग्वाही देण्यात आली। आदिवासी वस्तीत ग्रामपंचायतीच्या वतीने शौचालय बांधण्यात आले असून या प्रकल्पाच्या चाव्या तेथील महिलांना सुपूर्द करण्यात आल्या। अनेक ठिकाणी शौचालयांची दुरावस्था झाली होती, त्याची दखल घेऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी वेळोवेळी समाजाचे प्रश्न जाणून घेत आवश्यक विकास कामे हाती घेतल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। साकुरी ग्रामपंचायती देखील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे संदीप दंडवते यांनी सांगितले। साकुरी गावामध्ये आमचा जो आदिवासी बांधव आहे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात ही जयंती सालाबाद पद्धतीने पुन्हा एकदा या वेळेस सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि अतिशय चांगले माणसं या ठिकाणी राहतात। अनेक पिढ्या यांच्या या ठिकाणी घडलेल्या आहे। सोनवणे परिवार असन, पवार परिवार असन, आता आमच्या आजी असतील, पणजी असतील, वडील असतील, यांच्या काळापासून ह्या आदिवासी बांधवांचं या गावासाठी मोठं योगदान राहिलेलं आहे। अतिशय शांततेच्या मार्गाने हे माणसं या ठिकाणी यांचं जीवन आपलं या ठिकाणी व्यतीत करीत असतात, जगत असतात। यांचे यांनी पहिलं पारितोषिक सुद्धा घेतलेलं आहे। जेव्हा आम्ही महिला क्रिकेट सामने घेतले होते तर त्या ठिकाणी ह्या महिलांनी 11 टीम होत्या, तर पहिलं 1 नंबरचं पारितोषिक आमचं महिलांचं ह्या महिलांनी घेतलं होतं। त्याच्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम असन, होम मिनिस्टरचा कार्यक्रम असन, या ठिकाणी आम्ही घेतलेले, वाण वाटपाचा कार्यक्रम असन या ठिकाणी झालेला आहे। तर त्याच्यानंतर या ठिकाणी मोठं झाड होतं, वादळ येऊन कधी पडू शकत होतं, तर ते झाड आम्ही कुठलंही इजा न होता ते क्रेनच्या साहाय्याने या ठिकाणी काढलेलं आहे। म्हणजे आज कोणती तिथं त्या पद्धतीचं हे राहिलेलं नाही। तर त्यानंतर अतिशय चांगलं खेळीमेळीचं वातावरण या गावामध्ये असतं। एक छोटासा किस्सा सांगतो। ह्या ज्या आमच्या ताई आहे यांचा मी रात्री फिरत चालला असताना 8 वाजता तर यांचा एक मुलगा हा मुलगा आहे तर याचा ॲक्सिडेंट झालेला होता। तर इथं सगळे जमलेले होते। तर रात्री आम्ही 2 वाजता बाबा बनसोडे असन, अखिल भाई सय्यद असन, आम्ही ह्या मुलाकडे गेलो, तिथं बघितलं याची तब्येत खूप खराब आहे। तर त्या ठिकाणी आम्ही त्या समोरच्या माणसांना सांगून आज हा मुलगा आपल्याला या ठिकाणी दिसतो। तर त्याच्यानंतर हे संडास सुद्धा याची अवस्था खराब झालेली होती, टॉयलेटची अवस्था खराब झालेली होती। तर सुजय दादांना आम्ही विनंती केली का आम्हाला टॉयलेटची गरज आहे अर्जंट आदिवासी बांधवांसाठी। तर या ठिकाणी त्यांनी लगेच निधी उपलब्ध करून आज एक चांगलं शौचालय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। पाण्याची चांगली व्यवस्था आहे। आम्हाला हे माहिती नव्हतं, सरपंच आहे म्हणून बाई चांगले काम केले, व्यवस्थित झालं आमचं काम शौचालयाचं। आमच्या घराचे पण काम करणार, चांगले काम करणार झाले काही काम। याच प्रकारे आपला साकुरी गावचा विकास शिर्डी आणि राहता या नगरपालिकेच्या पुढं आपला झालेला पाहिजे अशी मी सरपंच ताई यांच्या वतीनं सर्वांना ग्वाही देतो। या ठिकाणी सुजय दादांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या आपल्या गावावर लक्ष आहे आणि याचप्रमाणे या ठिकाणी विकास होत राहणार आहे। कार्यक्रमाला सरपंच सौ मेघना संदीप दंडवते, दिलीप रोहोम, कानिप बावके, सुरेश बनसोडे, रावसाहेब बनसोडे, दिलीप बनसोडे, सचिन बनसोडे, शिवाजी नजन, पुंडलिक बावके, चंद्रकांत लुटे, चंद्रकांत बनसोडे, भारत बनसोडे, सतीश बावके, संदीप दंडवते, किसन पवार, सचिन गायकर, पंकज सोनवणे, सुभाष पवार, गणेश पवार, सोनू मोरे, प्रभू सोनवणे, सौरभ पिंपळे तसेच एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।